तांबूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागाचा आर्थिक आधार आहे। हा व्यवसाय किफायतशीर दृष्टिकोनातून करण्यासाठी शेतकऱ्यांची हिशेब पद्धत ठेवली पाहिजे। जनावरांचे आहार व संगोपन याला महत्त्व देऊन उत्पादन खर्च आणि अनावश्यक श्रम कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धत स्वीकारणे गरजेचे आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्राध्यापक सुधीर सूर्यगंध यांनी व्यक्त केले। सुये तालुका करवीर येथे डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषी कन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी आयोजित व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक सूर्यगंध बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारलिंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री दिनकर शिवाजी पाटील होते। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दुग्ध व्यवसाय संदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे प्राध्यापक सूर्यगंध यांनी देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले। कृषी कन्या निर्जला देसाई यांनी प्रास्ताविक केले। या कार्यक्रमाला केदारलिंग सेवा संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक पांडुरंग कृष्णाजी पाटील, ग्रामसेविका सौ गीतांजली वैंगडे, कृषी कन्या प्राजक्ता काकडे, सई पाटील, वैष्णवी बुनगे, अंकिता माने, श्रुतिका शिवतारे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार कृषी कन्या सई पाटील यांनी मानले। RK न्यूज प्रतिनिधी सुये। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही। नाम घेता पुकार, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।